आज आपण मस्त अशी उपासाची खमंग आणि कुरकुरीत भजी बनवणार आहोत। तर भजी बनवायला जास्त वेळही लागत नाही, पटकन बनवून तयार होतात। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे भजी बनवण्यासाठी अर्धी वाटी मी इथे वरई घेतलेली आहे। तर आता ही वरई आपल्याला कढईमध्ये छान असं मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे। तर आता काही भागात ह्याला भगरही म्हणतात, तर भगर आपल्याला फुलेपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे। तर आम्ही वरईला भगरच म्हणतो। आता ही भगर मस्त आपली भाजून झालेली आहे। तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भगर काढून घ्यायचे आणि ह्याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इथे आपली भगर भाजून झालेली आहे। तर मिक्सरला ह्याची पावडर बनवून घेऊया। तर बघू शकता अशा पद्धतीची मी बारीक इथे पावडर बनवून घेतली। तर आता हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे। तर मी इथे भिजलेला साबुदाणा घेतलाय। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता। तर इथे मी मध्यम आकाराचे 2 कच्चे बटाटे किसून घेतलेले आहे। 2 ते 3 हिरवी मिरची कट करून घेतली। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तर तुम्हाला लाल मिरची आवडत असेल तर तुम्ही थोडीशी लाल मिरची टाकली तरीही चालेल। तर आता ह्यामध्ये आपण दही टाकणार आहोत। तर दही आपल्याला इथे थोडीशी दही टाकायचं आहे। मोठे चमचे पोहे खातो ना आपण त्या चमच्याने 2 चमचे इथे दही घ्यायचे आहे। तर दही घालून आपल्याला छान ह्याला असं आपण भज्याचं पीठ मळतो ना त्या पद्धतीचं मळून घ्यायचं आहे। तर आपण इथे पाण्याचा वापर केलेला नाही, फक्त दहीचा वापर केलेला आहे। तर शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि पीठ छान असं मिक्स करून घेतलं। तर आता इथे तेल गरम झालेलं आहे। तर आपण तेलामध्ये एक एक भजी सोडून घ्यायची आहे। तर प्लीज माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी झाली ती नंतर कमेंटमध्ये सांगा। तर इथे मी छान असं भजी तेलामध्ये सोडून घेतली। तर आता ही भजी आपल्याला छान सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। आता ह्यासोबतच आपण वेपर्सही बनवणार आहोत कच्च्या बटाट्याचे। तर वेपर्स हे भजीसोबत खायला खूप छान लागतात। तर बघू शकता इथे आपली भजी छानपैकी इथे तळून झालेली आहे। तर आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे। तर आपण ह्याच तेलामध्ये वेपर्सही बनवणार आहोत। तर इथे मी भजी बनवून घेतलेली आहे। तर आता इथे 2 कच्चे बटाटे घेतले। तर हे कच्चे बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे। तर आपण हे बटाटे डायरेक्ट तेलामध्येच किसून घेणार आहोत। तर इथे मी त्यासाठी किसणी घेतलेली आहे। आपण वेपर्स बनवतो ना ते किसणी घेतली। तर त्याआधी आपण इथे 4 ते 5 मिरच्या घेतल्यात हिरव्या। तर ही मिरची आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे। तर मी मिरची असं मधोमध कट करून घेतलेली होती। तर बघू शकता मी इथे किसणी घेतली आणि तेलाच्या वरती धरून बटाटं मी इथे खिसून घेत आहे। तर बघू शकता अशा पद्धतीचे मी इथे वेपर्स बनवत आहे। तर ही वेपर्स खायला खूप खमंग लागतात। तर आता हे आपल्याला छान लालसर कलर येईपर्यंत ह्याला तळून घ्यायचे। तर बघू शकता इथे आपले वेपर्स तळून झालेले आहेत। तर अशा पद्धतीचे आपले सगळे वेपर्स तळून घ्यायचे आहेत। तर हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि हे आणखीन एक बटाटं राहिले ते खिसून घेऊया। तर आता हे वेपर्स आपल्याला तळून झालेले आहेत। तर बघू शकता मस्त कुरकुरीत ह्याचा आवाज येतो आहे। तर ह्यावरती चवीपुरतं मीठ टाकायचं आणि वेपर्सला असे लावून घ्यायचं। तर उपासाची इथे थाळी बनवून तयार आहे। तर माझी रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की